नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शास्त्री स्टेडियमवर निनादले जय जय महाराष्ट्राचे सूर। अकोल्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। आरो फिल्टरच्या नावाखाली केवळ थंड पाण्याची विक्री, पाण्याची गुणवत्ता तपासणार तरी कोण? अकोला बनले राज्यातील सर्वाधिक हॉट शहर। मंगळवारी 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। संघटित कामगारांना 1 मे रोजी भरपगारी सुट्टी, असंघटित कामगारांच्या नशिबी मात्र काम। अकोला शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ, फतेह चौकातील भंगाराला लागली आग। आता सविस्तर बातम्या। विविध दलांचे शानदार पथसंचलन, राष्ट्रगीत व राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझाचे आसमंतभर निनादणारे सूर, महाराष्ट्रातील वीरमाता, वीरपत्नी व अनेक मान्यवरांची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात अकोला येथे लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर महाराष्ट्र दिन सोहळा साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह सह मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रसेवेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या व शौर्य गाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी सोहळ्याला उपस्थित होत्या। जिल्हाधिकारी कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्यात। जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्या जीपमधून फेरी मारून पथकाचे निरीक्षण केले। त्यानंतर जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, महिला पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल आदी पथकांनी शानदार पथसंचलन केले। परेड कमांडर गणेश जुमनाके, सेकंड परेड कमांडर गोविंद साबळे, PSI संदीप बलोदे, नीता दामदर, चतरसिंग सोळंके, विजयसिंग डाबेराव व निलेश गाडगे आदींनी विविध पथकांचे नेतृत्व केले। पोलीस महासंचालकाकडून सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सुनील पवार, काझी मोहम्मद फजलुर रहमान, विनय जाधव, अनिल टोपकर, सतीश फोकमारे, ज्ञानेश्वर सैरिसे, अब्दुल फहीम शेख चांद, सुनील राऊत, मंगेश महल्ले, विलास बंकावार, साजिद खालिद, अब्दुल आदींना यावेळी गौरविण्यात आले। आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त रविशंकर पाली यांचाही गौरव झाला। निलेश गाडगे यांनी शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले। आणि या ठिकाणी आमच्या राष्ट्रध्वजाला या ठिकाणी मानवनादे समोर मार्गदर्शन पोलीस दल असेल त्याला तितकंच त्याच्या खांद्यावर काम करणार आमचं त्यानंतर आहे क्रमांक 4 प्लाटून नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह डाबेराव। त्यासोबतच आमच्या गृहरक्षक दलाच्या महिला भगिनी। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाड धरणात केवळ 24% पिण्याचे पाणी शिल्लक असून शहरात 4 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत असताना उपहारगृहे, व्यावसायिक प्रतिष्ठान व आस्थापनांमध्ये कुठलीही परवानगी नसताना शहरात सुरू असलेल्या आरो फिल्टर पाण्याचा वापर होत असून आरो पाण्याची शुद्धता नेमकी तपासणार कोण, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अकोला शहरात पर्यावरण, अन्न व औषध प्रशासन किंवा कुठल्याही विभागाची परवानगी न घेता अनेक आरो प्लांट उभारण्यात आले असून या प्लांटमधून दररोज हजारो लिटर पाणी विविध आस्थापने आणि कार्यालयांमध्ये पोहोचते। पाण्यातील क्षार आणि अशुद्धता पूर्णपणे काढून टाकून शुद्ध पाणी मिळते असा दावा केला जातो। परंतु या पाण्याची शुद्धता मोजण्यासाठी कोणतीही विशेष यंत्रणा काम करताना दिसत नाही।
तरीही या आरओ प्लांटसाठी सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली असताना त्याची कुणीही पालन करत नाही। एवढेच काय तर कुठल्याही आरओ फिल्टर प्लांटची माहिती प्रशासनाकडे नसून अत्यंत कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे। सर्व आरओ प्लांट मालक बोरच्या पाण्यात लिक्विड आणि फिल्टरचा वापर करून पाणी थंड करीत शहरात मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत। बोरवेलच्या पाण्यावर 22 प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात। नियमानुसार ही चाचणी अनिवार्य असते। मात्र कुठल्याही आरओ फिल्टर प्लांटवर अशी सुविधा नसून नागरिकांना केवळ थंड पाणी दिले जात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे। मात्र प्रशासनाकडून कुठल्याही आरओ प्लांटवर आतापर्यंत कारवाई झाली नसून रामभरोसे फोपावत असलेल्या अशा आरओ प्लांटवर त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून काल अकोल्याची नोंद झाली असून काल अकोल्याचे तापमान 43.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे। अकोला जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले। मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा हा सर्वाधिक राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे। काल अकोला जिल्ह्यात नोंदवल्या गेलेले 43.9 अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून नोंदवले गेले आहे। त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। उष्माघातापासून बचावासाठी पातळ सच्छिद्र सुती कपडे वापरावे, तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी वापरावी, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हाळ्यात काम करताना डोक्यावर टोपी, रुमाल, दुपट्टा वापरावा, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास लिंबू पाणी, ताक, सरबत, ORS आदींची नियमित वापर करावा यासह विविध उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। जगभरातील कामगारांच्या परिश्रमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1 मे कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। आज सर्व संघटित कामगारांना भरपगारी सुट्टी दिली जाते। मात्र आजही रस्त्यावर काम करणारे, बाजार समितीत काम करणारे, रोजंदारी घेऊन काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या नशिबात मात्र दररोज असणारे कष्ट आजही सुरू आहेत। आज 1 मे जगभरात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। तर 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती। त्याच दिवशी कामगार दिनही घोषित करण्यात आला होता। कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कामाचे प्रतीक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी घोषित करून सर्व कामगारांना 8 तास काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गरीब कामगारांना वेतनासह रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्याचा लाभ संघटित कर्मचाऱ्यांना दिला जात आहे। मात्र असंघटित कामगार आजही या निर्णयापासून वंचित आहेत। असंघटित कामगारांना या निर्णयाचा लाभ मिळेल की नाही याबाबत काहीच शाश्वती नाही। राजकीय पक्ष आपापल्या जाहीरनाम्यातून गरीब आणि कामगारांसाठी विविध आश्वासने देत असताना कामगार दिन असूनही अनेक असंघटित कामगार आज 44 अंशाच्या तापमानात आपल्या उदरनिर्वाहासाठी काम करताना दिसत आहेत, ज्यामध्ये पायडल रिक्षा चालवणारा कामगार, बाजार समितीत काम करणारा हमाल, ढोरांसाठी चारा विकणारा व्यक्ती यासह अनेक कामगारांना जागतिक कामगार दिन असतानाही कुठलीही भर पगारी सुट्टी नाही। त्यामुळे अकोला शहरात भर उन्हात आजही उदरनिर्वाहासाठी असंघटित कामगारांचे काम अखंडपणे सुरू आहे। त्यामुळे असंघटित कामगारांचा उदरनिर्वाहासाठी सुरू असलेली धावपळ व स्थितीमध्ये कुठलाही फरक पडला नाही। अकोला शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे। असे असतानाही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत। याचा प्रत्यय आज दुपारी आला। अकोला शहरात मागील 2 दिवसात आगीच्या 2 घटना घडल्या असून शिवसेना वसाहतमध्ये सिलेंडर लिकेजमुळे 3 घरांना आग लागली होती, तर काल गंगानगर परिसरात आगीची घटना घडली आहे। 2 आगीच्या घटना घडल्यानंतर आज फतेह चौकातील भंगार गल्लीत आगीचा भडका उडाला। अकोला शहरातील फतेह चौकातील भंगार गल्लीत आगीच्या घटना अनेकदा घडतात। बुधवारी दुपारीही रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या भंगार गल्लीत अचानक आग लागली। आग गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्यावर पाणी आणि माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। येथे भंगाराचा मोठा साठा असतो। विजेच्या डीपीजवळ पडून असलेले साहित्य, रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते, तर या भागात मोठा पेट्रोल पंप आहे। येथे जुनी वाहने विकणारी अनेक दुकाने थाटली आहेत, त्यामुळे येथील भंगार गल्लीत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने शहरातील घाऊक भाजी मंडईचे स्थलांतर शहराबाहेर करण्यात आले आहे। हा भंगार बाजारही शहराबाहेर हलवण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे।
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 8 वाजता शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विविध विभागातील कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते। बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिन शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी परेड निरीक्षण केलं। यावेळी पोलीस दल, होमगार्ड, वाहतूक शाखेच्या विविध पथकांनी जिल्हाधिकारी यांना मानवंदना दिली, तर विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सीईओ मोहन, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। याचे प्लाटून कमांडर आहेत सुजाता आरन, सुपर नंबरी पांडव मॅडम, उत्कृष्ट असं पथसंचलन होमगार्ड महिला श्री दीपक चव्हाण, प्लाटून क्रमांक 5 बुलढाणा होमगार्ड पुरुष, उत्कृष्ट असं पथसंचलन यांचे प्लाटून कमांडर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंडगे। वाशिम ते मंगरुळपीर रोडवरील कासोळा फाट्याजवळ दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना काल घडली। यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला। या घटनेमुळे मृतक कुटुंबात शोककळा पसरली आहे। मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कासोळा फाट्याजवळ कार आणि एका दुचाकीची धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या भीषण अपघातामध्ये 22 वर्षीय युवक दुचाकीस्वार शेख अहमद शेख सादिक गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सोबत असलेला 22 वर्षीय अजय पाईकरा हा गंभीर जखमी झाला आहे। मृतक अहमदचे जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे शवविच्छेदन करण्यात आले, तर जखमी अजयची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे। मृतक युवक अहमद हा जागीच ठार झाल्याने वाशिम शहरावर शोककळा पसरली आहे। महाराष्ट्र राज्याचा 64वा स्थापना दिवस व कामगार दिन अकोला महानगरपालिकेमध्ये साजरा करण्यात आला। यावेळी महापालिका आयुक्त सुनील लहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपायुक्तसह कर्मचारी उपस्थित होते। 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात येतो। अकोला महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त सुनील लहाणे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले। या निमित्ताने महापालिका आयुक्त यांनी कर्मचारी, अधिकारी व कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। वसंत देसाई स्टेडियम वॉकिंग ट्रॅकवर धुळीचे प्रमाण वाढले असून या वॉकिंग ट्रॅकवर सकाळ संध्याकाळ शहरातील नागरिक वॉक करण्यासाठी येत असतात। मात्र धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सकाळ संध्याकाळ धुळीवर पाणी मारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या वसंत देसाई क्रीडांगणाच्या वॉकिंग ट्रॅकवर दररोज शहरातील नागरिक तसेच पोलीस भरतीचा सराव करणारे युवक युवती मोठ्या प्रमाणात सकाळ संध्याकाळ वॉकिंग व रनिंग करण्यासाठी येत असून वॉकिंग ट्रॅकवर असणारी धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे नागरिकांना तसेच धावण्याचा सराव करणाऱ्या युवक युवतींना सहन करावा लागत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळ व संध्याकाळी क्रीडांगणाच्या वॉकिंग ट्रॅकवर पाणी टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। धूळ उडत असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होत असून धावण्याचा सराव करणाऱ्या युवक युवतींना त्रास सहन करावा लागत आहे। लोकसभा आचारसंहिता सुरू असताना व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग्सचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या नितीन मोरेवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग्सचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या नितीन किसन मोरे यांनी लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर व कोण्याही काँग्रेसची सभा होऊ देणार नाही, अन्यथा वाईट परिणाम होतील अशी उर्मटपणे धमकी नितीन मोरे यांनी दिली। याबाबत व्हॉइस ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। लवकरात लवकर आरोपींना त्वरित कारवाई करून अटक करावी व त्यांना पत्रकार संघटनेच्या आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी आम्ही त्यांना आताच दिलेल्या निवेदनामध्ये विनंती केलेली आहे। आता त्वरित 2-4 दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही यानंतरची आमची आंदोलनाची भूमिका आणखी तीव्र करू। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम,
सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. शास्त्री स्टेडियमवर निनादले जय जय महाराष्ट्राचे सूर. अकोल्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा. आरो फिल्टरच्या नावाखाली केवळ थंड पाण्याची विक्री. पाण्याची गुणवत्ता तपासणार तरी कोण? अकोला बनले राज्यातील सर्वाधिक हॉट शहर. मंगळवारी 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. संघटित कामगारांना 1 मे रोजी भरपगारी सुट्टी. असंघटित कामगारांच्या नशिबी मात्र काम. अकोला शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ. फतेह चौकातील भंगाराला लागली आग. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.